इकडे तिकडे धुवाच धुवा. अबे भाईसा पक्का कोणाच्या तरी घरची गॅस संपली. गॅस जशी जशी उन्हाळ्याची ऊन वाढते तसेच नाही का घरी आपल्या घरी काही ना काही असे उन्हात शेकून वाढवलेले नाही का पदार्थ बनवायला सुरू होतात. बघू शकता किती सारी ऊन आहे आणि ते चिप्स रोज 11-12 घंटे झोपत आहो. आता तो दूधवाला आला म्हणूनच मला जाग आली, नाही तर नव्हती आली होती. जवळपास 11-11.5 घंटे झोपलो आज मी. कसा खरा त्या मी पहिले म्हणजे पेपर संपायच्या पहिले जवळपास 4 ते 4.5 घंटे जास्तीत जास्त झोपत होतो आणि आता हालत होऊन गेली. आपल्या स्वयंपाकवाल्या बाईने घेतला आहे सुट्टीनं. आपल्या किचनची हालत काय अशा प्रकारे खराब नाही बरं. मी पहिले सांगत स्वयंपाकवाली जी बाई आहे तिला किती सांगला की कोणत्याही भाजीमध्ये तेल कमी टाकत जा, पण ते नाही. इकडे बघा, हा इथं तेल कमी टाक म्हणून नाही का असा स्टिकर चिपवला, त्याच्यावरच तेल पाडून ठेवलं नाही. कसा करावा, कालच्या ब्लॉगमध्ये पाहिला असाल तुम्ही किती तेल होता भाजीमध्ये. मग बढियापैकी बाहेर जाऊन पाहत होतो, इकडे तिकडे धुवाच धुवा. अबे भाईसा पक्का कोणाच्या तरी घरची गॅस संपली. त्यावेळी इंडक्शन नाही, आता हे अशी हालत होऊन राहिली आहे. मग बढियापैकी नारळ पाणी सोबत खाल्ला, गोडवाल्या शेवया आणि पाहिला आपला 50 तोलावाला पिक्चर. तुम्हाला तर माहित आहे स्वयंपाकवाल्या बाईने घेतलं होतं सुट्टी म्हणून तेरे नाम को बोलते बोलते निकल गए बार सब्जी ढूंढने के लिए. आपण कोणाची फ्रीमध्ये प्रमोशन करू शकतो. त्याला विचारलं की तुझ्या दुकानामध्ये गर्दी थांब नाही, तर तो म्हणत होता की त्याने जागा चेंज केली होती म्हणून कस्टमर कमी झाले. मग बढियापैकी त्यानं आपल्या किचनमध्ये बढिया बनवला आपला ऑर्डर आणि निघालो आम्ही. चॉकलेट खाऊन झाली आपल्या दिवसाची समाप्ती. ठीक आहे, बाय बाय.